नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जर तुम्हाला रात्री अचानक तुमच्या पायांच्या बोटांमध्ये इतकी तीव्र वेदना होत असेल की तुम्हाला अगदी चादरीचा हलकासा स्पर्शही सहन होत नसेल किंवा तुमचे गुडघे किंवा पायांचे सांधे लाल आणि सुजलेले होत असतील किंवा सकाळी अंथरुणातून उठल्यावर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही असं वाटत असेल तर याकडे वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण ही वेदना साधीसुधी नसू शकते. कधीकधी हे वाढलेलं युरिक ॲसिड, संधिवात, सांध्यांची सूज आणि हाडे कमकुवत होण्याचं लक्षण असू शकतं. सर्वात मोठी समस्या ही आहे की बहुतेक लोक वेदना दाबण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचं खरं कारण समजून घेण्यात अयशस्वी ठरतात. परिणामी ते अनेकदा वर्षानुवर्षे औषधे घेतात, पण वेदना पुन्हा पुन्हा परत येते. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन की संधिवात हा युरिक ॲसिडच्या समस्या का वाढवतात, कोणत्या दैनंदिन चुकांमुळे त्या अधिक धोकादायक बनतात आणि हाडं व स्नायू मजबूत करण्यास मदत करणारे देशी सुपरफूड्स कोणते आहेत. पण मंडळी, व्हिडिओच्या शेवटी मी एक छोटी सवय सांगणार आहे जी अनेक लोकांनी अंगीकारली आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल अनुभवले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मी प्रत्येक कमेंट वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि हे जाणून खूप आनंद होतो की आपलं कुटुंब आज बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत आहे. म्हणून एक क्षण वेळ काढून तुमचं शहर किंवा राज्य कमेंट्समध्ये नक्की लिहा. तसेच जर तुम्हाला गुडघे, हाडे आणि शरीर दीर्घकाळ मजबूत ठेवायचं असेल तर कमेंट्समध्ये मी नेहमीच निरोगी राहीन असं नक्की लिहा. चला आता आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आपण सुरुवात करूया. मंडळी, सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की गाऊट म्हणजे नक्की काय आहे. जेव्हा शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण अत्याधिक वाढतं तेव्हा त्याचे लहान स्फटिक तयार होतात आणि ते सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. हे स्फटिक काचेच्या बारीक तुकड्यांप्रमाणे काम करतात. जेव्हा ते सांध्यांना टोचतात तेव्हा शरीर त्वरित प्रतिक्रिया देतं, ज्यामुळे सूज, लालसरपणा आणि तीव्र वेदना होतात. यामुळेच अनेक लोकांना रात्री अचानक असह्य वेदना होतात. काहींना वाटतं की त्यांचा पाय मुरगळला असेल किंवा त्यांना किरकोळ दुखापत झाली असेल, पण खरं कारण शरीरामध्ये घडणारी एक वेगळी प्रक्रिया असू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधीकधी याचं कारण केवळ वाढतं वय नसतं, तर आपण दररोज खात असलेले काही पदार्थ देखील असतात. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की युरिक ॲसिड नक्की का वाढतं. अनेक लोकांना वाटतं की केवळ डाळी, चणे, राजमा किंवा प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिड वाढतं, पण सत्य त्यापेक्षा खूप खोलवर आहे. आजच्या काळात युरिक ॲसिड वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. शीतपेये, पॅक केलेले ज्यूस, अतिरिक्त साखर, जंक फूड, सततचं खाणं आणि तासनतास बसून राहणं या सर्वांमुळे शरीरातील दाह वाढतो. हा दाह हळूहळू सांध्यांना कमकुवत करतो. यामुळेच अनेक लोकांना वेदनाशामक गोळ्या घेऊनही पूर्ण आराम मिळत नाही, कारण त्या फक्त वेदना कमी करतात पण समस्येच्या मुळावरती उपाय करत नाही. पण चांगली बातमी ही आहे की निसर्गाने आपल्याला अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्या शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करू शकतात आणि तीळ त्यापैकीच एक आहे. होय, तेच छोटे तीळ ज्यांच्याकडे लोक सामान्य समजून अनेकदा दुर्लक्ष करतात. तथापि आयुर्वेदामध्ये तिळाला हाडांचा मित्र मानलं गेलं आहे. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. म्हणूनच प्राचीन काळातील वडीलधारी मंडळी नियमितपणे तिळाचं सेवन करत असत. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. म्हणूनच ते कमजोर हाडे, सांध्यांच्या समस्या आणि वाढत्या वयासाठी फायदेशीर मानलं जातं. तुम्ही दररोज 1 ते 2 चमचे भाजलेले तीळ खाऊ शकता. हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे लाडू देखील खाऊ शकता. तिळामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडे मजबूत होतात असं मानलं जातं. पण मंडळी, केवळ हाडे मजबूत करणं पुरेसं नाही. जर सूज कायम राहिली तर वेदना आणि ताठरपणा ही समस्या कायम राहू शकते. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींची गरज आहे जी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करेल आणि हेच आपल्याला दुसऱ्या सुपरफूडकडे घेऊन येतं. मंडळी, दुसरं सुपरफूड जे आहे ते म्हणजे हळद. हळदीला आपल्या भारतीय स्वयंपाकघराचं सोनं मानलं जातं. शतकानुशतके घरगुती उपचारांमध्ये तिचा वापरही केला जात आहे. हळदीतील नैसर्गिक घटक सूज कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. म्हणूनच जेव्हा कोणाला दुखापत होते किंवा अंगदुखी होते तेव्हा घरातील वडीलधारी मंडळी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला देतात.
पण एक छोटी गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. काळी मिरी. काळी मिरी मिसळल्यावर हळदीचा प्रभाव वाढतो, म्हणून जर तुम्ही रात्रीचं हळदीचं दूध पीत असाल तर त्यात चिमूटभर काळी मिरी नक्की घाला. पण मंडळी, गोष्ट इथेच संपत नाही. कारण हाडे मजबूत झाल्यावर आणि सूज कमी झाल्यावरही जर शरीरामध्ये ताकद नसेल तर थोड्या मेहनतीनंतरच ते शक्य होतं. तुम्हाला थकवा जाणवू लागेल. अशा परिस्थितीमध्ये तिसरं फूड, सुपर फूड मदत करू शकतं. प्राचीन काळी याला शक्तीचा खजिना मानलं जात असे. ते सुपर फूड कोणतं आहे जे आपले पूर्वज वर्षानुवर्षे खात आले आहेत, जे शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करतं, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तिसरं सुपर फूड म्हणजे मोड आलेले चणे आणि मोड आलेले मूग. प्राचीन काळी आपले पूर्वज म्हणायचे की जो व्यक्ती नियमितपणे मोड आलेले चणे खातो तो दीर्घकाळ शक्ती टिकवून ठेवतो. आज विज्ञान देखील हे मान्य करतं की मोड आलेल्या धान्यांमध्ये प्रथिने, लोह, फायबर आणि अनेक महत्त्वाची पोषक तत्वे असतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे स्नायू कमकुवत होतात आणि थकवा लवकर येतो. अशा परिस्थितीमध्ये मोड आलेले चणे आणि मूग शरीराला आवश्यक पोषण पुरवण्यास मदत करू शकतात. नाश्त्यामध्ये मोड आलेले चणे आणि मूग खाणं दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. तुम्ही त्यात थोडंसं लिंबू, काळे मीठ आणि बारीक चिरलेल्या भाज्या घालून ते आणखी पौष्टिकही बनवू शकता. पण मंडळी, केवळ शक्ती पुरेशी नसते. हाडे कमकुवत असतील आणि स्नायू व्यवस्थित काम करत नसतील तर शरीर लवकर थकतं. म्हणून चौथ्या सुपरफूडबद्दल बोलूया, जे जगातील सर्वात पौष्टिक सुक्या मेव्यांपैकी एक मानलं जातं. मी बदामांबद्दल बोलत आहे. बदाम कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने भरपूर असतात. ही पोषक तत्वे हाडे मजबूत करण्यास, स्नायूंना पोषण देण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. दररोज 5 ते 6 भिजवलेले बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराला अतिरिक्त पोषण मिळू शकतं. ज्यांना बदाम चावायला त्रास होतो ते त्यांची पेस्ट बनवून दुधासोबत देखील घेऊ शकता. आता मंडळी, आपण 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या सुपरफूडपर्यंत पोहोचलो आहोत. ही अशी गोष्ट आहे जी आयुर्वेदामध्ये वर्षानुवर्षे सांध्यांची मैत्रीण मानली जाते. मी मेथीच्या दाण्यांबद्दल बोलत आहे. मेथीचे दाणे दिसायला लहान असले तरीसुद्धा त्यांचे गुणधर्म प्रचंड मानले जातात. बरेच लोक 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतात, ते पाणी पितात आणि सकाळी ते दाणे चावतात. असं मानलं जातं की या पद्धतीमुळे शरीराचे अंतर्गत संतुलन राखण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि सांध्यांची काळजी घेण्यास मदत होते. म्हणूनच प्राचीन काळी वडीलधारी मंडळी नियमितपणे मेथीचं सेवन करत असत. पण मंडळी, केवळ चांगल्या गोष्टी खाल्ल्याने पूर्ण लाभ मिळत नाही. जर तुम्ही एकीकडे तीळ, हळद, मोड आलेले हरभरे, बदाम आणि मेथी खात असाल तर दुसरीकडे रोज जर जंक फूड, अतिरिक्त साखर आणि तळलेले पदार्थ खात असाल तर शरीराला पूर्ण लाभ मिळूच शकणार नाही. ही चूक बहुतेक लोक करतात. युरिक ॲसिड, सूज आणि सांधेदुखी वाढवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कोणत्या लहान सवयी तुमचं शरीर आतून मजबूत करण्यास मदत करू शकतात, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण पुढे जाणून घेत आहोत. मंडळी, आता आपण त्या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे हळूहळू शरीर जे आहे ते कमजोर होतं आणि युरिक ॲसिड, सूज, सांधेदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पहिली चूक म्हणजे गोड पदार्थांचं अतिसेवन. आजकाल शीतपेये, पॅक केलेले ज्यूस, मिठाई, बिस्किटे आणि अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये छुपी साखर असते. जेव्हा या पदार्थांचं वारंवार सेवन केलं जातं तेव्हा ते शरीरातील सूज वाढवतात. या सूजेमुळे कालांतराने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दुसरी मोठी चूक म्हणजे तळलेले पदार्थ आणि जंक फूडचं अतिसेवन करणं. समोसे, कचोऱ्या, चिप्स, बर्गर, पिझ्झा आणि वारंवार बाहेरचं जेवण पोषणापेक्षा जास्त नुकसान करू शकतं. म्हणून जर तुम्हाला तुमचे सांधे आणि हाडे दीर्घकाळ निरोगी ठेवायची असतील तर तुम्ही या पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे. शिवाय बरेच लोक दिवसभर पुरेसं पाणीही पित नाही. लक्षात ठेवा, पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही, शरीर स्वच्छ करण्यासाठी, पोषक तत्वे वाहून नेण्यासाठी आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी पाणी आवश्यक आहे. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, जडपणा आणि सुस्ती येऊ शकते. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. पण मंडळी, फक्त चांगलं खाणं आणि पुरेसं पाणी पिणं एवढंच गरजेचं नाही. जर शरीराला हालचाल मिळाली नाही तर स्नायू हळूहळू कमकुवत होतील आणि सांध्यांमधील ताठरपणा वाढू शकतो. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ नियमित शारीरिक हालचालींची शिफारस करतात. तुम्हाला खूप कष्टाच्या व्यायामाची गरज नाही. दररोज 20 ते 30 मिनिटं वेगाने चालणं देखील शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू सक्रिय राहतात आणि सांध्यांना फायदा होतो. सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे हलका व्यायाम केल्यानेही शरीर तंदुरुस्त आणि चपळ राहण्यासही मदत होते. बरेच लोक या साध्या सवयीकडे दुर्लक्ष करतात, पण ही छोटी सवय दीर्घकाळामध्ये मोठा फरक घडवू शकते. मंडळी, एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्ही कितीही सुपर फूड्स खाल्ले, कितीही महागडी औषधे घेतली, तरीही जर तुमच्या शरीरामध्ये एका आवश्यक विटॅमिनची कमतरता असेल तर हाडे हे कमकुवत होत राहतात. यामुळेच कॅल्शियम घेतल्यानंतरही अनेक लोकांना त्याचे पूर्ण फायदे मिळत आहे. ते आहे विटॅमिन कोणतं आहे, त्याची गरज कशी पूर्ण करता येईल, या व्हिडिओच्या शेवटी आपण या विषयावरती बोलणार आहोत. चला आता महत्त्वपूर्ण विटॅमिनबद्दल बोलूया, ज्याशिवाय हाडे मजबूत करण्याची प्रक्रिया जवळजवळ अपूर्णच मानली जाते. हो, विटॅमिन डी हे आहे. विटॅमिन डी जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक कॅल्शियमयुक्त पदार्थ भरपूर खातात, पण त्यांच्या शरीरामध्ये त्याची कमतरता असते. अशा परिस्थितीमध्ये शरीर कॅल्शियमचा पूर्णपणे वापर करू शकत नाही. यामुळेच अनेक लोकांना वारंवार हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा आणि सांध्याच्या समस्यांचा त्रास होतो. विटॅमिन डीचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाशामध्ये बसणं किंवा चालणं तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असतं. प्राचीन काळी आपले पूर्वज कोणत्याही पूरक आहाराशिवाय सशक्त राहत असत, कारण ते निसर्गाच्या अधिक जवळ राहत होते. चांगल्या झोपेचे महत्त्व समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. आजकाल बरेच लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरतात, पुरेशी झोप घेत नाहीत आणि मग दिवसभर थकलेले, चिडचिडे आणि अशक्त वाटतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गाढ झोपता तेव्हाच तुमचं शरीर स्वतःची दुरुस्ती करतं. स्नायू पूर्ववत होतात, शरीराचा थकवा दूर होतो आणि दुसऱ्या दिवसासाठी ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच दररोज 7 ते 8 तास चांगली झोप घेण्याची सवय लावा. मंडळी, आजच्या माहितीनुसार निरोगी हाडे, मजबूत सांधे आणि उत्साही शरीरासाठी तुम्हाला 5 गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे योग्य आणि पौष्टिक आहार. दुसरी गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी. तिसरी गोष्ट म्हणजे दररोज मध्यम शारीरिक हालचाल. चौथी गोष्ट म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश आणि 5वी गोष्ट म्हणजे चांगली झोप. या व्यतिरिक्त तीळ, हळद, मोड आलेले हरभरे, मूग, बदाम आणि मेथीचे दाणे यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. दुसरीकडे जंक फूड, अतिरिक्त साखर, शीतपेय आणि तळलेले पदार्थ टाळा. पण मंडळी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुमचं शरीर आज तुम्हाला काळजीची गरज असल्याचे संकेत देत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल का? की आजपासून तुमच्या आरोग्यासाठी एक छोटंसं पाऊल उचलाल? लक्षात ठेवा, आपल्याला आपले शरीर एकदाच मिळतं. पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेलं आरोग्य परत कमवता येत नाही. म्हणून तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला प्राधान्य द्या. मला मनापासून आशा आहे की आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सांगा. त्याचबरोबर कोणतं सुपरफूड तुम्ही आजपासून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.